नमस्कार सर्वांना, मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर माणसानं असताय रानात काय करते, तर इकडे बघा सगळ्या रानात आपल्या काँग्रेस आहे. त्याला ना रोटा मारायचा आहे. तर ऊसाचं रान होतं ही. तर ऊस म्हणजे ह्याला पावसाळ्यात काय झालं, खोडवा राखलेला पण त्याला लईच हुमणी लागली आणि बेटाची बेट जळायला लागली. त्याच्यामुळं मग रोटा एकदा मारून घेतला होता, पण आता आणि ठोका असं काँग्रेस झालंय. तर आता ह्याला आणखी एकदा रोटा मारायचा. शेळ्या चरते त्या इकडं, तुम्हाला दाखवते व्यवस्थित बॅक कॅमेराने. इकडं गायांचं चाललंय आपल्या खायचं पियाचं. आता तर संध्याकाळचं टायमिंग आहे मस्त धाराचं. ह्याचं आता टायमिंग चालू झालेलं आहे, म्हणजेच की 6 वाजले ते. आणि इकडे शेळ्या चरते ते बघा. तर तिकडे शेळ्या सोडल्या होत्या चरायला, म्हणलं चला एक छोटासा व्हिडिओ बनवावा. आणि कसं आहे ना, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करत जावा. बघा इकडं आपल्या अप्सरा बी मस्त संध्याकाळचं कशा चरते ते. दिवस मुळात एवढं भारी वाटतं का नाही ह्यांना. तर एका शेळ्यांमध्ये चरते ते आपल्या. हो का इकडं तो का तिकडं बगळं कसं, म्हणजे शिरवाळचं बगळं कसं हे करते ते. तिथं पाणी जातं ना आपल्या गायांचं. इकडं गाया बिया धुतल्या का नाही इथं गोट्यात, मग पाणी जातं बघा. तिकडं चार काढून दिली तर त्यात किडं खायला कसं बगळं आल्या तर हे का दिसत आहे का. बघा इकडं पण आपल्या अप्सरा चरते ते कोंबड. तेव्हा तेव्हा कसा दिसला का, कसं चरते ते. लांब लांब जाते तेव्हा. इकडे विहिरीपर्यंत जाते ती. आणि इतकं बोक येतात ना, मग बोक कोल्ह लय ताप देतात. मग जातात गपचिप घेऊन. मग तर शेळ्यांचं चाललंय आपलं खायचं इकडं. ते बघा कसलं काँग्रेस झाले. आता ह्याला रोटा मारायचा राहिलाय. एक वेळ मारलाय, अजून एकदा मारायचं. आता दिवस पण मावळाय चाललाय. आता बगळ कच चारत्यात. आणि हे आहेत आपली शेळ्या. आई काय तर चारते ते इकडं बांधले ते. हे काय येत आहेत. आणि इकडं चाललंय आपल्या गायांचं खायला. संध्याकाळचं टायमिंग खायचं चाललंय त्यांचं. अजून धारा काढायच्या राहिले ते. हे बघा हे का मुरकण पडली का नाही खायला नसती. दिवसभर सकाळी 9 वाजल्यापासून सावलेल्या घेतलेल्या. आत्ता इकडं चाललंय खायचं. तर हे बघा आमची काली जी आहे ना, इतकी बेकार आहे. तिच्या कुंडीत येऊन, मनीच्या कुंडीत येऊन शेण टाकते. बघितलं नाही का. आता तिची कुंडी परत साफ करावी लागली. एवढ्या लांब लांब बांधल्यात तरी पण फिरून इकडं कुंडीकडे येते. आणि हिनं काय करायचं, इकडून फिरून येऊन इकडं उभा राहायचं. तर अशा करते ते बघा. जरा एक आले ठीक आहे कशी करते. बघितलं तिला खायचं म्हणलं की लगेच धावती माणसाला. आणल्या तर नवीन नवीन मारत नव्हत्या, पण आता धावायला लागल्या त्या. आता मोकळ्या झाल्या त्या. आता खाया मिळतंय पोटभर, त्याच्यामुळे आता नकरा सुचत्यात ह्यांना. हे बघा कशा वाटतं ते. कशी काय आपली दावण आहे नक्की कमेंट मध्ये सांगा. तर आता चला कोंबड्या सोडायचे ते. अजून छोटी पिल्लं येते. ती पिल्लं काय सोडली नाहीत अजून. ही बघा माझी कल्याणी एकदम गरीब आणि शांत. आणि इकडं तर काय बोलायलाच नको, असल्या आगाव आहे त्या. बघा वैरण आता 2 दिवसाची आणून ठेवली. लय लांबनं वैरण आणावं लागते. आता आम्हाला वैरणीचा इतका तुटवडा आलाय का नाही. वैरण काय जवळ भेटाना. आणि रानात तर काय संपली सगळी रानातली. तर ही लय लांबून आणावं लागते. आणि छान आहे बघा. अशी आता कंच लागल्यात निबार व्हायला, पण मकवान हाय अजून हिरवं हिरवं. आणि आमच्या गौरवदादा ट्रॅक्टरचं काय लुक करून ठेवलंय तुम्हाला दाखवते. तर काय केलंय पोरांनी ट्रॅक्टरचं लुक. काय पोरं लईच आमची पोरं डेंजर आहे ती. बघा सारे ट्रॅक्टरला ना सारं गोंड गोंड आणून लावल्या. ते लय त्याला ट्रॅक्टर नटवायचा नाद आहे. बघा तिकडे बसलाय त्या का चिवा. चिवा हाय कर रा. हे चिव कसा लाजतोय बघितलं का. इतका नाद आहे त्याला ट्रॅक्टरचा की मापाच्या बाहेर पराला नाद आहे.
ती खायला पैसे का आता काल परवा यात्रा झाली का नाही, यात्रेत त्याला खर्च आहे 500 रुपये दिलत. पोराने खर्चायचं ठेवलं, पण ही ट्रॅक्टर नटवायला सामानच घेऊन आला. बघा छान वाटतंय. पण त्याने हे सगळं असलं लावलंय आणून. कसा बसला इकडं मुंडकं खाली घालतोय, पलीकडे अण्णा बसले ते. तर चला आता तुम्हाला दाखवते आपली पिल्ल. तर विकली बरं का ह्यातली, मागच्या एका व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं का नाही मी. तर 10 पिल्लं आणि 1 कोंबडी विकली बघा. आणि ही आहे ते आता, आणि 30 पिल्लं येते आणि कोंबड्या आहेत 2. ह्याला लय पॅक करावं लागतंय ना, तर रात्रीच मुंगस बोक लगेच टपूनच असते बघा. ठीक आहे. त्यांना आता ह्या वेळेस ना एवढं हे केलंय ना, आज सोडले ती मोकळी. त्यांना किती आता चराय सोडली ह्यांना. व्हायचं आता म्हणलं दिवस मुळात थोडी हिंडते नाही, काय होतंय सारखंच कोंडून ठेवावं लागतं, नाहीतर मग घारी ही असल्या बारक्या पिलांना लय उचलून नेते ते. आणि हो का ही आपली झाड आहेत का नाही नारळाची, परत इकडे बघा जांभळ आहे, इकडे एक नारळ आहे, तिकडे चिकू आहे. मग ह्याच्यावर येऊन बसते ती बघा ह्या झाडांवरनी. घारी फिरी आणि कावळं बसतात झाडा येऊन. मग अशी दिवसभर मोकळी सोडली का नाही, मग लगेच पुटकीन उचलून नेते ती. त्याच्यामुळे ह्यांना कोंडून सारखं दिवसभर ठेवावं लागतं. संध्याकाळचं मग यादाळा घरीभर सोडायचं बघा. इकडे उकरणाय, तर उकरण्यावर कशा आपल्या अप्सरा चालते ते बघितले का. ले ना देख सगळं महिन्याला शेणखत का नाही त्यांनी वाळवून टाकते ते. 1 महिन्याभरात तर खडंग वाळतं सगळं उकरून. त्याच्यासाठी ज्यांच्या दारात गाय आहेत ना, जरशा गाय, त्यांनी आवश्यक कुकुड पालून चालू करावा. कारण कसं आहे लय फायदा आहे. कोंबड्यांपासून शेणखत पण लवकर वाळल्या जातं आणि गायांना गुचिड राहत नाहीत. आता का इकडे सोडल्यात मोकळ्या, आता जरा वेळ हिंडते नी ती परत इथं झापाखाली येऊन वाचतेली. तर ह्या झापात कोणती सध्या आता त्यांना, तर ते असल्या बारक्या पिलांना ना असल्या जाळ्यात ना पाय गुतले का नाही लगेच मग मरून पडते ती. पाय गुतले की कोंबड्या तोडावत्यात. चला आता बघा एवढी मका टाकली त्यांना आणून खायला. काय खायचंय ते खावा. सारी कणस का मोकळी केली कणस काय काय त्यांनी. रानातली मका आपली घरची वाळलेली इकडं आणून ढिगारा लावलाय पकडासहित खाते. तरी बघा आता चरते ती. तर इकडं आता वहिनी गेल्या शेळ्या आणायला इकडं. तर चरत होत्या चांगल्या दिवस मुळात, आणि म्हणून म्हणलं आता चरून द्यावं त्यांना. चरत होते की चांगले. आता दिवस मावळायला लागले की आता बांधून दे की आणून. कशी जोड चालली. अजून आण काय कमी पडलं असलं तर गोड मी देऊ काय, मी नाही बाबा देणार पैसे. तुला लय येड आहे गोंड गोंड. सारं ट्रॅक्टरला सारं ही लावून ठेवलंय. बघितलं. आणि शाळेत जायला नको म्हणतोय आणि ट्रॅक्टर न ठेवत बसतोय. होय ठेव. त्याला शाळेचं नाही याड. शाळा नको म्हणतो. फक्त जरशा सांभाळायच्या, ट्रॅक्टर नटवायचा, ट्रॅक्टरने रानात कलती मार वैरण आण, असली कामं त्याला आवडते ती. हा का ना अण्णा. नसतं रानातलं काम पाहिजे त्याला. शाळेत म्हणलं की नको म्हणतो. ए जा की लवकर अंधार पडायच्या आत जाऊन तरी. मग गावात जायचंय ना. सगळ्या नको जाऊ आता, अजून गर्दी लय. अय नको जाऊ बाबा, पोलिस हिन फिरते ती. नको राहू दे आता. हा अजून मगाशी आम्ही गेलतो तेव्हाच लय गर्दी होती. तर त्याला जायचंय गोळ्या आणाय. बघितलं ही आमची ईश्वरी अंगाला सुद्धा हात लावून दे. ती बघा आपली ईश्वरी. आता धाराचा टायमिंग झालाय. काच बघा कशी झाली तिची. आणि लय आगाव माग थोडा हात लावला ना तर लाच मारते फटकीनं. तिला धार काढताना तर लय दांबावं लागतं. आणि ही आपली हिटलर. तिचं नसतं काय, आपली गरीब आहे. कशी बघती लगेच महाग वळून बघते. आणि माझी मला हा जर ती काच बिगर बाल्याची म्हणजे मला लाता मारते आणि लगेच. आणि ही आपली काली. माझी सगळ्यात आवडते काय आहे बरं का माझी काली. पण काय झाले आत्ता अलीकडं धावती माराय बघ. आणि हे आपली ईश्वरी. कशी वाटली आपली नावं सर्व गायांची. तर ही आपण नवीन आणलेल्या. तर साधारणतः आता
1 ते 1.5 महिना झालं बघा आणलेल्या. आणि ह्या साईडला आहेत आपल्या पहिल्या सगळ्या जुन्या गाय आहेत. हे का तुम्हाला दाखवते व्यवस्थित बॅक कॅमेरा. रोजच्या व्हिडिओ मध्ये तर बघताच तुम्ही. कुठं चालला रे खाट घेऊन? वेगवानला खाट घेऊन चालत. दादा लागलं गार लागायला, लगेच सुटर घातला अंगात. तर चला असं द्या बघा व्हिडिओ कसं काढते. ते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. तर मस्त बघा वातावरण झालंय आता.